परदेशात गेल्यावर ना आपण सगळे एकच करतो. गुगलवर प्लेसेस शोधतो, एक लिस्ट बनवतो आणि मग ती पूर्ण करायला धावतो. फोटोज काढतो, रील्स बनवतो आणि शेवटी म्हणतो येस, मी शहर एक्सप्लोर केलं. पण खरंच का? मला वाटतं शहर एक्सप्लोर करणं म्हणजे फक्त फेमस ठिकाणं बघणं नाही, तर शहर समजतं ते त्यांच्या रस्त्यांमधून. जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो ना, तेव्हा अचानक सगळं बदलायला लागतं. त्या छोट्या गल्ल्या, रॅन्डम कॅफेज, रस्त्यावर बसलेले लोक, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांचं साधं खरं जगणं, तेव्हा जाणवतं हेच खरं शहर आहे. कारण मोठ्या बिल्डिंग्स, टुरिस्ट स्पॉट हे सगळं सगळीकडे असतंच. पण त्या रस्त्यांवरची वाईब ती प्रत्येक शहराची वेगळी असते. कधी काही प्लॅन नसतो, कुठे जायचं ठरलेलं नसतं, तरीही आपण चालत राहतो. आणि प्रत्येक पावलागणिक शहर आपल्याला थोडं थोडं उलगडत जातं. कधी एखादं रॅन्डम शॉप सापडतं, कधी एखादा सनसेट अनएक्सपेक्टेडली सुंदर वाटतो, कधी फक्त चालताना मन शांत होतं आणि तेव्हा जाणवतो आपण शहर बघत नाही आहोत, आपण शहर जगत आहोत. म्हणून पुढच्या वेळेस कधी परदेशात गेलात ना, तर थोडंसं थांबा, थोडंसं हळू चालायला सुरुवात करा. कारण शहर समजून घ्यायचं असेल तर चालणं खूप गरजेचं आहे. बाकी सगळं गुगल दाखवतच, पण शहर ते फक्त रस्तेच शिकवतात.